तर now we will move towards our third stanza. Now just a minute. If you can make one heap of all your winnings and risk it on one turn of pitch and toss and lose and start again at your beginnings and never breathe a word about your loss. आयुष्यामध्ये असे क्षण येतात की जेव्हा आपल्याला सगळं काही आपलं त्या दावावरती लावून टाकावं लागतं. येतात अशा सिच्युएशन्स आणि आपण कधी कधी हरतो सुद्धा, परंतु आपण परत प्रयत्न केला पाहिजे त्या सर्व गोष्टी परत मिळवण्याकरिता आणि परत जिंकण्याकरिता. आणि त्यासाठी एखादा उसाचा सुद्धा आपण टाकायला नको की नाही याला हरलो बा मी. आपण त्या ठिकाणी कुठलाही प्रकारचा डिमोरलाइज किंवा आपला कॉन्फिडन्स लूज करता कामा नये. आपण यश मिळवण्यासाठी आपण ती धडपड केलीच पाहिजे. वी शुड बी एबल टू अक्युमुलेट ऑल वी हॅव. आपण सगळं काही गोळा केलं पाहिजे. टेक रिस्क. आपण रिस्क घेतलीच पाहिजे. इन वन टर्न ऑफ गेम ऑफ पिच अँड टॉस. कुठलाही एखादा टॉस कसं खेळतो आपण, ते करताना जसे आपण रिस्क घेतो तर ती रिस्क तशा प्रकारची रिस्क आपण घेतल्याच पाहिजे. वी मे लूज गेम अँड ऑल अवर पोझिशन. आपण तो खेळ हरू शकतो किंवा आपल्याकडचं सगळं काही आपण हरू शकतो, बट वी हॅव टू स्टे काम विदाउट अटरिंग अ वर्ड अबाउट दॅट लॉस अँड रिबिल्ड इट फ्रॉम द बिगिनिंग. आपण आपल्याकडे जे आपण हरलो आहे त्याबद्दल एक शब्दही न काढता, एक उसासा न टाकता, थोडंसंही दुःखी न होता आपण परत कामाला लागून सर्व काही आपण परत कमावलं पाहिजे. कमीत कमी त्यासाठी सुरुवात तरी केली पाहिजे. Here the poet talks about the capability of taking big risk to achieve much greater success. आणि रिस्क घेणं का बरं आवश्यक असतं, तर जास्त मोठं यश मिळवण्याकरिता आपल्याला काय करायचं असतं, त्या ठिकाणी रिस्क घ्यायची असते. इवन इफ वी लूज ऑन द बेट. आपण शर्यत जर हरलो सुद्धा, दिस इज येट अनदर आस्पेक्ट ऑफ अवर मेंटल टफनेस. तर त्यावरून फक्त हे सिद्ध होईल की आपण अजूनही काय आहोत, मेंटली स्ट्रॉंग आहोत. वी डिड नॉट पसेस, वी नीड टू पसेस. ती मेंटल टफनेस आपल्याकडे असलीच पाहिजे. इफ यू कॅन फोर्स युअर हार्ट, if you can force your heart and nerve and sinew to serve your turn long after they are gone, and so hold on when there is nothing in you except the will which says to them hold on. नंतरचं कडवं, if you can force your heart and nerve and sinew to serve your turn long after they are gone, and so hold on when there is nothing in you except the will which says to them hold on. In the 4 lines above, the poet continues the same theme of mental strength of the and power and will. या ठिकाणी सुद्धा कवीने आपल्या मानसिक आपली शक्ती, आपली जी इच्छा शक्ती आहे त्याच्याबद्दलच कवीने सांगितलेलं आहे. वी हॅव टू फोर्स अवर बॉडी. आपल्याला आपली जी बॉडी आहे, आपल्या ज्या नसा आहेत किंवा आपल्या जे हृदय आहे, यांना आपल्याला परत याला फोर्स करावं लागेल. ठीक आहे, जे काही घडलं ते घडलं, परंतु आपल्याला त्यातून परत बाहेर निघावं लागेल. टू सर्व अस इवन आफ्टर इट हॅज लॉस्ट द स्ट्रेंथ ड्यू टू ओल्ड एज ऑर इलनेस. आपण आजारी पडू, म्हातारे होऊ, आपली सगळी शक्ती गेलेली असेल तरीही आपल्याला आपलं मन, जे खंबीर मन आहे, त्याला कुठल्याही प्रकारे कमजोर होता कामा नये. इफ वी वॉन्ट टू डू समथिंग ग्रेट फ्रॉम अवर हार्ट, वी विल इनसाइड अस वुड प्रिव्हेंट द बॉडी फ्रॉम गेटिंग टायर्ड. आणि ती मानसिक शक्तीच आपल्याला म्हातारं होण्यापासून किंवा थकण्यापासून रोकेल. वेन गोईंग गेट्स टफ, टफ गेट्स गोईंग. जेव्हा एखादी गोष्ट सिच्युएशन टफ होत असेल तर आपण सुद्धा त्या सिच्युएशनसाठी टफ व्हायला पाहिजे. आपण सुद्धा तेवढंच कणखर व्हायला पाहिजे जेणेकरून आपण त्या सिच्युएशन वरती ओव्हरकम करू शकू.
The fourth stanza. If you can talk with crowd and keep your virtue, जर तुम्ही गर्दीसोबत बोलू शकत असाल आणि तुमचा त्या ठिकाणी व्हर्च्यू, तुमचे जे गुण आहेत ते चांगले ठेवू शकत असाल, और वॉक विथ किंग्स नॉर लूज कॉमन टच, आपण राजासोबत जरी चालत असलो तरी आपण सामान्य लोकांशी आपला संबंध खराब करता कामा नये. वी शुड स्टे इन टच विथ पीपल फ्रॉम एव्हरी क्लास ऑफ सोसायटी, आपण प्रत्येक स्तरातील समाजाच्या व्यक्तींशी आपला संबंध असला पाहिजे. वी शुड बी एबल टू टॉक विथ कॉमन मास विदाउट लुझिंग अवर व्हर्च्यू और मॉरल व्हॅल्यूज, गरिबासोबत बोलताना सुद्धा आपण आपले गुण आणि आपले नैतिकता आपण बाळगली पाहिजे. नाहीतर लोक थोडे जरी श्रीमंत झाले तरी ते त्यांची पातळी विसरतात आणि गरीब लोकांना ते हीन दिन अशी ट्रीटमेंट देतात, तर ते फार चुकीचं आहे. The common touch would help us realize the reality and feel the needs of the society. सामान्य माणसाचा स्पर्श आपल्याला नेहमी या जगातील वास्तविकताची जाणीव करून देईल. On the other hand, the noble touch would give us power and opportunity to reach bigger goals. आपल्याला जो श्रीमंतांचा जो स्पर्श आहे तो आपल्याला जीवनामध्ये अजून मोठ्या गोष्टी मध्ये यशस्वी होण्याकरिता आपल्याला काय करतील, त्या मदतीच्या ठरतील. नंतरच्या ओळी पहा. If neither foes nor loving friends can hurt you, if all men count with you but none too much. आता या ओळींमध्ये पहा काय म्हणतो कवी. We should build ourselves strong enough mentally and physically so that neither enemies nor loving friends can hurt us. असं इतकं आपण मनाने मजबूत झालो पाहिजे की शत्रू असो किंवा मित्र असो आपल्याला कोणीच दुःखी करू शकलं नाही पाहिजे, कोणाकडून काही अपेक्षा नाही ठेवायच्या. Moreover, we should develop healthy relationship with everyone around us. सगळ्यांसोबत आपण एक चांगला संबंध तयार करायला पाहिजे. And should not allow anyone to harm us. आणि कोणालाही आपल्याला दुःखी करायचा अधिकार नाही हे आपण स्वतःला सांगून ठेवलं पाहिजे. We have to develop our personality the right way so that everyone supports us and gives us importance. आपण आपली पर्सनॅलिटी अशी बनवली पाहिजे की प्रत्येकाने आपल्याला थोडंफार का होईना महत्व दिलं पाहिजे आणि आपल्याला मानलं पाहिजे की आपण काही ना काही आहोत. If we allow someone to give us too much importance, we may be emotional bound. जर कोणी आपल्याला खूप जास्त महत्व दिलं तर आपल्याला त्याच्यासोबत एक भावनिक संबंध जुळतो, ते सुद्धा चुकीचं आहे. That may resist our freedom and prevent us from doing our duty. त्यामुळे जर तो कदाचित एखाद्या वेळेस चुकीचा वागला तर त्यामुळे आपण दुःखी सुद्धा होऊ. We may get complacent thinking we are so much liked by people, thus reducing our effort. अशा पद्धतीने आपण जास्त लोकांसोबत संबंध ठेवल्यानंतर दुःखी होता कामा नये आणि त्यांनी जर प्रेम केलं तर आनंदी होता कामा नये. सिंपल या ओळींचा अर्थ आहे. If you can feel unforgiving minute with 60 seconds worth of distance run. आता या ओळीमध्ये पहा काय म्हणतो कवी. टाइम इज प्रेशियस, अ मिनिट इज फिल्ड विथ 60 सेकंड. एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. टाइम इज हिअर कॉल्ड अनफॉरगिव्हिंग. वेळ या ठिकाणी त्या वेळेला काय म्हटलं आहे, अनफॉरगिव्हिंग, ती तुम्हाला कधीच क्षमा करत नाही. ॲज इट वेट्स फॉर नन अँड डझंट फॉरगिव्ह हिम हू वेस्ट इट. वेळ त्या व्यक्तींना कधी क्षमा करत नाही जे लोक वेळ विनाकारण वाया घालवतात. त्या लोकांना वेळ कधी क्षमा करत नाही. त्यांच्या आयुष्यातला तो क्षण गेला म्हणजे गेला, तो परत कधीच येत नाही. वी शुड युटिलाइज एव्हरी मिनिट ऑफ अवर लाईफ इन प्रोडक्टिव्ह वर्क. आपण आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा काहीतरी सत्कार्य किंवा काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टी करण्यातच घालवला पाहिजे. वेस्टिंग टाइम इज नॉट समथिंग वी कॅन अफोर्ड इन अवर शॉर्ट लाईफ स्पॅन. या छोट्याशा आयुष्यामध्ये वेळ वाया घालवणं आपल्याला कधीच परवडण्यासारखं नाही. नंतरच्या ओळी पहा. युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीवन दॅट इज इन इट अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. फायनली या कवितेमध्ये कवी काय सांगतो ते बघू आपण. फायनली कम्स द अचीवमेंट दॅट वी कॅन गेट इफ वी फुलफिल ऑल द कंडिशन्स मेन्शन सो फार. आतापर्यंत कवीने ज्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या जर आपण सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला यश हे नक्कीच मिळतं. वी कॅन विन दिस अर्थ अँड एव्हरीथिंग इन इट
जर या सगळ्या गोष्टी केल्या तर हे पूर्ण जग किंवा ही पृथ्वी आपण जिंकू शकतो. या पृथ्वीवरचा प्रत्येक घटक, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मनुष्याचं मन आपण जिंकू शकतो. प्रत्येक प्राण्याचं मन आपण जिंकू शकतो. वी कॅन गो टू टॉप ऑफ द वर्ल्ड अँड रूल ओव्हर एव्हरीथिंग. आपण या जगाच्या सर्वात उंच शिखरावरती जाऊ शकतो आणि तिथून या जगाला आपण रूल करू शकतो. साम्राज्य आपण त्या ठिकाणी आपण आपलं प्रस्थापित करू शकतो. अँड व्हॉट इज मोर, वी वुड बी अ कम्प्लीट अँड परफेक्ट ह्युमन बीइंग. आणि त्यापेक्षाही मोठं काही सांगायचं असेल तर आपण सगळ्यात चांगला एक व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी उदयास आलेलो असू. वी शुड नॉट फॉरगेट दॅट किपलिंग रोट दिस पोएम फॉर हिज सन. आपण हे कधी विसरलं नाही पाहिजे की हे कविता किपलिंगनी त्याच्या मुलासाठी म्हटलेली आहे. द पोएट वॉन्टेड टू शो हिज सन द राईट वे टू फ्युचर लीडर. आपल्या मुलाला उद्या तू कसा एक चांगला नेता म्हणून उदयास येशील त्याचं मार्गदर्शन या ठिकाणी किपलिंगनी आपल्या मुलाला केलेलं आहे. बट इट हॅज इन्स्पायर्ड मेनी अ मॅन इन देअर जर्नी ऑफ लाईफ ऑन द अर्थ सो फार. परंतु या जगामधल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी या माध्यमातून मार्गदर्शन केलेलं आहे. आय होप यू हॅव अंडरस्टूड द पोएम. आय हॅव हर्ड दॅट यू हॅव नेचर नेक्स्ट टू इट. So we will end up to this meeting now, and I hopefully you have understood the poem, and still if you have any kind of questions regarding it, then you can ask me afterwards or you can call me. Okay, so thank you so much for being in the meeting. Thank you Sakshi, ITEL A44, साक्षी ठाकरे, संदीप साबळे आणि वैष्णवी. पुढच्या लेक्चरला तुम्ही उपस्थित राहाल अशी मी आशा व्यक्त करतो. ठीक आहे, धन्यवाद. राहणारे उपस्थित आणि अजून मित्रांना सुद्धा सांगा की त्यांनी सुद्धा या मीटिंगला लेक्चर्सला ऑनलाईन उपस्थित असलं पाहिजे. ठीक आहे, माईक ऑन करू शकता आणि बोला. हो सर. हा ठीक आहे, थँक्यू. ITEL A44 त्या ठिकाणी तुझं नाव टाकलं तर मला कळेल की तू कोण आहेस. आणि या ठिकाणी जो कमेंट बॉक्स आहे ना, त्या कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव किंवा तुम्हाला काही डिफिकल्टी झाल्या विचारताना, पोएम एक्सप्लेन करताना, तर त्या सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. तर ह्या गोष्टी आता तुम्ही शिकून घ्या सगळेजण. ठीक आहे, पोएम दिसत नाहीये. हो सर. पोएम दिसली नाही का तुम्हाला? पोएमचं टेक्स्ट दिसलं? हा, पोएमचं टेक्स्ट दिसलं की नाही शेअर स्क्रीन केल्यानंतर? हॅलो, नाही सर. पोएमचं टेक्स्ट दिसलं नाही काय? नाही सर. कवितेच्या ओळी दिसल्याच नाही तुम्हाला? कमाल झाली. तू तर वाचून सुद्धा दाखवलं संदीप मला सुरुवातीला. ते स्टार्टिंग मध्ये आहे सर. नंतर दिसलंच नाही काय? बरं बरं, तरी कविता समजली ना तुम्हाला? कळली ना कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे कवीनी? तर कवीनी याच गोष्टी सांगितलेल्या आहे की आपलं मन आपण शांत ठेवलं पाहिजे प्रत्येक सिच्युएशन मध्ये. तुमच्या मित्राने तुम्हाला दुःखी करता कामा नये, तुमच्या शत्रूने तुम्हाला दुःखी करता कामा नये. तुम्ही कोणा चांगल्या यश जेव्हा मिळते तेव्हा तुम्ही खूप जास्त आनंदाने हुरडून जाता कामा नये, अपयश आला तर खचून जाता कामा नये. या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी या कवितेच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेल्या आहेत. आणि आपण जसं यश जसं असतं तसंच अपयश असतं, आणि ह्या दोन्ही गोष्टी फसव्या असतात असं या ठिकाणी कवीने आपल्याला सांगितलेलं आहे. तर ह्या मुळात त्याला हेच सांगायचं आहे तुम्हाला की तुम्ही कुठल्याही सिच्युएशन मध्ये काय करता कामा नये, आपलं मेंटल बॅलन्स गमावता कामा नये. आपण स्थित प्रज्ञ असलो पाहिजे. ठीक आहे, ही साधी सोपी गोष्ट या ठिकाणी कवीने आपल्याला सांगितलेली आहे. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द पोएम. अँड होपफुली जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, तुम्हाला नोट शेअर करेलच मी, असले तर मला तुम्ही कळवा. ठीक आहे, ठीक आहे मग. हो सर. हा चल, थँक्यू. थँक्यू सर.